नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण बघणार आहोत आकृतीची संख्या मोजणे. तर आकृत्या कोणत्या? चौकोन, त्रिकोण, आयत ह्या आता आपण बघणार आहोत. आता सर्वप्रथम आपण काय घेऊ? तर पहिला घेऊ चौकोन. काय घेऊ? चौकोन. आता परीक्षेमध्ये काय असतं? हा बी इम्पॉर्टंट प्रकार आहे. एका मार्काला तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जातोय. मित्रांनो, अशा प्रकारची आकृती असते. ते कशाही प्रकारे विचारू शकतात, पण आपण अशा प्रकारची आकृती घेऊ. ही आता झाली आकृती. याच्यामध्ये ते काय करतात? तुम्हाला विचारतात यामध्ये चौकोन किती आहे? चौकोन किती आहे या आकृतीमध्ये? मग तुम्ही कसं करणार? तर काय करायचं? चौकोन नेहमी काढताना काय करायचं? ही झाली तुमची आडवी बाजू आणि ही झाली तुमची उभी बाजू. तर काय, ही झाली तुमची आडवी आणि ही झाली तुमची उभी. काय करायचं? यामध्ये क्रमांक देऊन घ्यायचे. आडव्या ओळीला क्रमांक द्यायचे आणि उभ्या ओळीला क्रमांक द्यायचे. याच्यामध्ये आपण क्रमांक देऊन घेऊ. आपण काय देऊ? पहिले उभा देऊ. 1 2 3 किती पर्यंत बी असू द्या तरी बी चालतंय. त्याच्यानंतर हे 2 3 हे झाले 4. आता चौकोन मोजताना काय म्हणताय? तर चौकोन मोजताना काय करायचं? पहिले आडवी बेरीज करायची. काय करायचं? आडवी बेरीज करायची. त्याच्यानंतर प्लस काय करायचं? आडवी बेरीज केल्याच्या नंतर काय करायचं? फक्त आडवी बेरीज अगोदर करून घ्यायची. तर आडवी बेरीज आपण करून घेऊ. आडवी बेरीज करून घे. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 ही झाली तुमची आडवी बेरीज. किती झाली? तर 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 किती? 10 झाले. आडवी बेरीज किती झाली? 10. आता उभी बेरीज करून घेऊ. उभी बेरीज किती झाली? 1 प्लस 2 प्लस 3 इज इक्वल टू 3 आणि 3 किती झाले? हे 6 झाले. तर मग चौकोन करताना काय? तुमची आडवी बेरीज करायची, त्याच्यानंतर उभी बेरीज करायची, त्याच्यानंतर काय करायचं? दोघांचा काय करायचं? गुणाकार करायचा. 10चा आणि या 6चा, म्हणजे 10 गुणले काय करायचं? 6 करायचे. आडवी बेरीज गुणले काय करायचं? उभी बेरीज, म्हणजे सरळ तुमचे काय येईल? चौकोन येऊन जाईल. आता 10 गुणले काय करायचं? 6 करायचं. हे झाले 60. मग या आकृतीमध्ये चौकोन किती तुम्हाला विचारलं तर किती देता? 60 चौकोन आहे. कारण का? तर बघा, आडवी बेरीज केल्याच्या नंतर काय करायचं? गुणिले उभी बेरीज करायची. आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज. आता कोणत्याही प्रकारचं काय करायचं? उदाहरण असू द्या तुम्हाला. कोणत्याही प्रकारचं जर उदाहरण विचारलं तर असंच करायचं. त्याच्यानंतर हा प्रकार आहे. हा प्रकारचं उदाहरण असतंय. वेगळ्या प्रकारचं आपण आता उदाहरण घेऊ. हे उदाहरण आहे. याच्यामध्ये क्रमांक असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारतात चौकोन किती आहे? मग याच्यामध्ये कसे काढतात? याच्यामध्ये तुम्हाला काय द्यायचं? क्रमांक देऊन घ्यायचे. 1 2 3 4. यामध्ये 1 2, आता 3 काय झाला तुमचा? कॉमन आला. त्याच्यानंतर 3 4 5. आता या आकृतीमध्ये कशी मोजायचे? तर काय करायचं? याची उभी बेरीज करून घ्यायची. याची काय करायची? उभी बेरीज करायची. उभी बेरीज करून घेऊ आपण. 1 2 2 आणि काय? 3 3 आणि 3 किती झाले? 6 6 आणि 4 किती झाले? 10. उभी बेरीज किती झाली? 10. काय करायचं? आडवी बेरीज करू. काय करू? आडवी बेरीज. 2 ने किती झाले? 3 3 आणि 3 किती झाले? 6 6 आणि 4 10 झाले आणि 10 आणि 5 15 झाले. हे झाले 15. काय करायचं? या दोघांची बेरीज करायची. काय करायचं? आडवी बेरीज प्लस काय करतात या अशा आकृत्यामध्ये? आडवी बेरीज प्लस उभी बेरीज मायनस काय करतात? 1 करतात. 1 का? तर हा काय झाला तुमचा? कॉमन आला चौकोन, म्हणून काय करतात? 1 मायनस करतात. मग आडवी बेरीज आणि उभी बेरीज करून घ्यायची. 10 आणि 15 25. मायनस काय करायचा? 1 करायचा. मायनस काय करायचा? 1 मायनस काय केला? कारण इथं काय झालं तुमचं? कॉमन आला. अशा प्रकारचं जर उदाहरण असलं तर यामध्ये काय करायचं? कॉमन जर येईल असलं काय करायचं? -1 घ्यायचा. इथं 4 सुद्धा आले तरी काय करायचा? कॉमन 1च घ्यायचा. मग 25 गेला किती? 24. म्हणजे ह्या आकृतीमध्ये तुमचे त्रिकोण हे चौकोन किती आहे? तर 24 चौकोन आहे. किती चौकोन आहे? 24 चौकोन आहे. या आकृतीमध्ये थोडं वेगळं आहे. पहिल्या आकृतीमध्ये आपण गुणिले केलं. आता बघा, आता दुसरा प्रकार बघू आपण. आता काय करू? चौकोनातले काय करू? त्रिकोण मोजू. आता अशा प्रकारची आकृती असते तुम्हाला आणि असं दिलेलं असतं किंवा असे दिलेले असतात. आता याच्यामध्ये काय तुम्हाला विचारतात? याच्यामध्ये काय करू? याच्यामध्ये त्रिकोण किती असं विचारतात. तर काय करायचं? याला क्रमांक द्यायचा. 1 आणि 2. मग याच्यामध्ये किती दिसतात तुम्हाला? त्रिकोण 2च दिसतात, कारण हा 1 आणि हा 1 किती झाले? याच्यामध्ये 2. मग याच्यामध्ये त्रिकोण किती? तर 2 त्रिकोण. याच्यानंतर जर समजा असं असतं, मग तुम्ही काय केलं असतं? याच्यामध्ये बघा 1 2 3 4 क्रमांक देऊन घेऊ. याच्यामध्ये त्रिकोण कसे मोजणार? मग तुम्ही काय करायचं? डायरेक्ट अशा आकृतीमध्ये काय करायचं? गुणिले 2 करायचं. आता क्रमांक देऊन, आता समजा खाली आकृती आहे,
खाली आकृती आहे. तर त्याला काय करायचं, तुम्हाला जर विचारलं त्रिकोण किती आता, चौकोनातले त्रिकोण किती आहे, तर काय करायचं, नंबर द्यायचे 1 2 3 4. चार करा. आता 4 नंबर दिलेच ना, तर काय करायचं, सगळ्यात जे लास्ट नंबर आहे त्याला काय करायचं, गुणले 2 करायचं. आता एकूण 4 नंबर आहे, 4 गुणले काय करायचं, 2 करायचं. म्हणजे किती झाले तुमचे यामध्ये त्रिकोण, किती झाले चौकोनामध्ये, तर 8 झाले. आता काय करायचं, आता समजा वेगळी आकृती आली, काय करायचं, एक जॉईंट आकृती आली. आता काय आली, जॉईंट आकृती आली. आणि त्यात पण पुन्हा काय केलं त्यांनी, असंच केलं. तर काय करायचं, याला पण क्रमांक देऊन घ्यायचे 1 2 3 4. आता तुम्हाला माहिती आहे याच्यात 8 आहे, तर याच्यात पण किती आहे, 8 आहे. मग काय करायचं, इथं 8 लिहायचं. पण काय ही रेषा यांनी, ही रेषा मध्ये जोडल्यामुळे काय झालं, आणखी 2 त्रिकोण तयार झाले. कोणते, तर हा एक त्रिकोण तयार झाला. आणि त्याच्यानंतर कोणता तयार झाला, तर हा एक तयार झाला. मग हे 2 काय करायचे, त्यामध्ये काय करायचे, ऍड करायचे. 2 त्रिकोण ऍड. म्हणजे ह्या आकृतीमधले किती झाले, 8. ह्या आकृतीमध्ये किती झाले, 8. 8 आणि 8 किती झाले, 16. आणि हे 2 झाले 18. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे, 18 त्रिकोण आहे. आता 2 कोणते घेतले आपण, तर हे घेतले. ही मधात रेषा जोडल्यामुळे काय झालं, 2 एक्स्ट्रा तयार झाले. आणि हा एक घेतलेला आहे. म्हणजे काय झालं, 18 त्रिकोण या आकृतीमुळे, 18 त्रिकोण या आकृतीमध्ये आहे. आता त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या प्रकारातलं बघू. आता भरपूर वेळेस काय होत असतं, स्टार म्हणजे चांदणीमध्ये तुम्हाला काय विचारतात, त्रिकोण विचारतात चांदणीमध्ये. तर काय करायचं, चांदणीला क्रमांक देऊन घेऊ 1 2 0 पासून देऊ, म्हणजे याच्यात त्रिकोण होत नाही म्हणून आपण काय देऊ, 0 राहू द्या. 3 4 5. मग काय करायचं, 5 गुणले काय करायचं, 2 करायचं, म्हणजे 10. म्हणजे काय करायचं, हे पाठच करायचं. हे नंबर नाही दिले तर काय करायचं, जर तुमचा स्टार आला, तुम्हाला चांदणी जर विचारली, त्यामध्ये जर किती त्रिकोण असले जर विचारलं, तर काय लिहायचं, बिंदास काय लिहायचं, 10 लिहायचं. म्हणजे हे झालं हे. आता आपण बघणार आहोत दुसरा प्रकार. बघा मित्रांनो, आता परीक्षेमध्ये आपण आता डायग्राम काढलेली आहे, अशा प्रकारची आकृती येत असतात. आणि तुम्हाला विचारतात काय, यातील काय करा, त्रिकोण किती ते सांगा. तर बघा, आता त्या त्रिकोण कसे काढायचे, काय करायचे, पाय मोजायचे किती आहे. आता पाय कोणता आहे, तर पाय हाय, काय हाय पाय. याला काय करायचं, क्रमांक द्यायचे 1 2 3. या डायग्रामला काय म्हणतात मित्रांनो, सिमेट्रिकल डायग्राम. सिमेट्रिकल डायग्राम. आता काय करायचं, हे उदाहरण पाठच करायचं. हे इम्पॉर्टंट उदाहरण आहे, हे तुम्हाला परीक्षेत विचारणार म्हणजे विचारणार. काय करायचं, जर 3 पाय असेल, 3 पाया जर असे असेल, तर काय करायचं, 13 त्रिकोण आहे हे डायरेक्ट काय करायचं समजायचं. 4 जर असेल तर काय करायचं, 27 त्रिकोण आहे असं समजायचं. जर 5 जर याचा पाया जर असेल तर काय करायचं, 48 त्रिकोण आहे असं समजायचं. म्हणजे पाठच, आकृती दिसली काय करायचं, फक्त पाय मोजायचे. हे काय करा तुम्ही, पाठ करून ठेवायचं. जर 6 जर पाय असेल तर किती, 78 त्रिकोण आहे हे काय तुम्ही समजायचं. म्हणजे पायाचे वाढत गेले, समजा आकृती मोठी होत गेली, त्याचे पाय जर 6 पर्यंत असेल तर तुम्ही काय समजणार आहे, 3 असेल तर काय 13, 4 असेल तर 27, 5 असेल तर 48 आणि 6 असेल तर 48. हे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुमचा मोजायला वेळ वाया घालायचा नाही मित्रांनो. आता बघूया आपण नेक्स्ट प्रकारामध्ये उदाहरण. आता नेक्स्ट प्रकारामध्ये बघणार आहोत आपण त्रिकोण. आता त्रिकोण कसं मोजायचे, तर त्रिकोण बघा अशा प्रकारची डायग्राम समजा आली. समजा आपण काय करू, थोडं बेसिक पासून घेऊ. आता अशा प्रकारची डायग्राम आपण आली, त्यामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये आता हा त्रिकोण आहे, याच्यामध्ये एक त्रिकोण आहे. आता त्याच्यामध्ये समजा जर एक रेष असली तर काय करायचं, आता त्रिकोण मोजायचे कसे, डायरेक्ट बेरीज करून घ्यायची. आता काही असतं काय त्रिकोण मध्ये काय असतं, काही काय असतात कॉमन असतात, तर ते फक्त बघायचे. आता याला क्रमांक देऊन घ्यायचे. क्रमांक कसे सांग, 1 2. आता काय करायचं, तुम्हाला तर त्रिकोण विचारले काय करायचं, 1 प्लस काय करायचं, 2 करायचं. म्हणजे आणि यात करून घ्यायचं यांचं, म्हणजे 3. यामध्ये किती, 3 त्रिकोण आहे. डबल जर समजा असं असेल, समजा डबल 1 असेल इकडे आणि डबल 1 समजा इकडे जर असेल, आणि तुम्हाला काय विचारलं, त्रिकोण विचारलं, मग तुम्ही कसं करणार, तसेच क्रमांक देऊन घ्यायचे. हा एक असू द्या, या क्रमांक द्यायचे 1 2 3 4 5. हे कितीपर्यंत बी असू द्या. तर काय करायचं, याची बेरीज करून घ्यायची पूर्ण याची. 2 आणि 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5. काय करायचं, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. याच्यात किती मग 15 त्रिकोण आहे. किती आहे, 15 आहे. आणि याच्यात जर काय असेल, एक आडवी रेष असेल, काय असेल, आडवी रेष असेल, तर काय करायचं, याला बी क्रमांक देऊन घ्यायचे. याला क्रमांक देऊ 1 2 3 4 5. हे पण किती आहे, तर 5 आहे एकूण. हे पण किती आहे, तर 5 आहे. आपण काय केलं होतं, आडवी बेरीज करून याची बेरीज करून घ्यायची, पहिल्या अंकाची आणि दुसऱ्या अंकाची बेरीज करायची. याची बेरीज केली होती, किती होती, 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5. किती झाली बेरीज, 15. किती,
15. मग याच्यात किती आहे तर याच्यात 15 त्रिकोण आहे. आणि वर पण किती आहे तर 5 पर्यंत आपण नंबर आले म्हणून काय वर पण किती आहे 15 त्रिकोण आहे. म्हणजे 5 आलेले आपण बेरीज केल्याच नंतर तर मग काय याच्यात 15 आहे तर याच्यात 15 आहे. म्हणजे एकूण त्रिकोण याच्यामध्ये किती आहे तर 30 त्रिकोण आहे. किती 30 त्रिकोण या आकृतीमध्ये आहे. आता बघूया आपण थोडं मोठं उदाहरण. आता अशा प्रकारचं उदाहरण आलं काय करायचं समजा असं हे केलेलं आहे यामध्ये असं दिसतंय आणि याच्यातून काय केलं तुम्हाला याच्यातून पण तुमचे त्रिकोण आहे. तर काय करायचं आता ह्या आकृतीमध्ये काय करायचं याला नंबरिंग देऊन घ्यायचंय. आता नंबरिंग आता खालीहून हे असल्यामुळे काय करायचं नंबरिंग वर येऊन देऊन घ्यायचं. कुठे वर येऊन आता हे देणार आपण 1 2 3 4 वर येऊन किती 4 तर आपण काय करणार याला पण नंबरिंग देणार 1 2 3 4 याला नंबरिंग देणार. काय करणार दोघांची बेरीज करणार. याची बेरीज काय 2 1 आणि 2 काय 3 3 आणि 3 किती झाले 6 6 आणि 4 किती झाले 10. याच्यात किती त्रिकोण मग वर तर 10 त्रिकोण याच्यात. आणि याच्या इकडे किती आहे तर 2 आणि 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 इकडे किती आहे 10 आहे. मग काय करायचं इकडे 10 त्रिकोण इकडे 10 त्रिकोण मग 10 प्लस काय करायचे 10 करायचे किती झाले 20. पण काय करायचं एक त्रिकोण आपला कॉमन आलेला आहे. हा एक काय आलेला आहे इकडे बी तो मोजला गेलाय आणि इकडे बी मोजला गेलाय. मग काय करायचं -1 करायचं त्यामधून म्हणजे किती 19 20 मधून गेला 19 म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे तर 19 त्रिकोण या आकृतीमध्ये. बघा मित्रांनो आता नेक्स्ट प्रकार मधली आपण आकृती बघणार आहोत. आता अशा प्रकारची आकृती परीक्षेला येत असतात आणि त्यामध्ये असं असतात आणि तुम्हाला काय विचारतात यामधील समजा त्रिकोण किती आहे. मग काय करायचं यामध्ये त्रिकोण कसे मोजायचे. आता नंबर कुठे द्याल तुम्ही नंबर याच्या बेस पासून सुरुवात करायची वरपर्यंत टोकापर्यंत. मग याला द्यायचा 1 नंबर याला द्यायचा 2 नंबर याला द्यायचा 3 नंबर याला द्यायचा 4 किती 5 6 पण किती याला 6 बेस आहे म्हणजे 6 काय पाया आहे. मग 6 पाया म्हणल्यावर काय तर हे काय 6 त्रिकोण आहे. काय 6 त्रिकोण आहे कारण हा एक त्रिकोण 2 त्रिकोण 3 त्रिकोण 4 त्रिकोण 5 त्रिकोण आणि मोठा एक 6 त्रिकोण. हा किती झाला 6 कारण मधात रेषा नाही म्हणून. आता बघू आपण नेक्स्ट प्रकारामध्ये उदाहरण. मित्रांनो आपण बघूया वर्तुळ कसं मोजत असते. आता अर्धवर्तुळाची डायग्राम येत असते. आता अर्धवर्तुळ अशी डायग्राम आल्याच्या नंतर काय होत असतंय तुम्हाला विचारतात यामध्ये अर्धवर्तुळ किती आहे. काय अर्धवर्तुळ किती म्हणजे अर्धवर्तुळ असे किती तुम्हाला त्यामध्ये आहे ते सांगायचं आहे. मग काय करायचं क्रमांक द्यायचे 1 2 3 4 म्हणजे काय 4 याच्यामध्ये क्रमांक आले म्हणजे यामध्ये काय 4 अर्धवर्तुळ आहे. काय 4 अर्धवर्तुळ. परीक्षेला सहज विचारून जाईल परत तुमचं काय होईल इथं 1 मार्क जाईल. त्यामुळे काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. अर्धवर्तुळ जर कधी विचारलं तर काय जेवढा क्रमांक आहे तेवढे काय अर्धवर्तुळ आहे हे असं समजायचं आहे. बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.